मित्रांनो नमस्कार. मी आनंद शिंगे. आज आम्ही चंदगड तालुक्यामध्ये गवसी या गावी आलो आहे. इथं आमचे एक शेतकरी आहेत, सकोबा इलगे. तर त्यांच्या शेतामध्ये आम्ही आज आहोत. त्यांनी जे आपल्या पामोसा ॲग्रिसायन्सची औषधं जी वापरलेत, तर त्याचा त्यांना काय रिझल्ट आला आहे हा त्यांच्याकडनंच आपण माहिती करून घेऊया. तर साहेब नमस्कार. नमस्कार. नाव जरा सांगा पूर्ण. सकोबा नारायण इलगे, ओके. गाव इलगेवाडी, गवचे, चंदगड. तालुका चंदगड. ओके. बरं, हा ऊस किती महिन्याचा आहे सर? 11 महिन्याचा. 11 महिन्याचा ऊस आहे. बरं, हे वाण कुठला आहे? हे 90-57. 90-57. ओके. बरं, ह्याला तुम्ही आता आपली पामोसा कंपनीची जी औषधं वापरला आहे, किती आळवणी केला याला? 3 आळवण्या, 1 फवारणी. कोणती आळवणी केला? मेगासेल सॉइल पावरचे मेगासॉइल सॉइल पॉवरची 3 आळवणी केला आणि फवारणी 1 केलं. फवारणी 1 केली. बरं, दरवर्षी जे तुमचं उत्पन्न निघतं आहे साहेब, तर त्याच्यापेक्षा आज ह्या वर्षी तुम्हाला त्या उत्पन्नामध्ये काय फरक दिसतोय? तुम्हाला काय फरक दिसतोय? फरक आहे थोडा. हां पण आम्ही आता हेक्टर लागण हे नवीनच केलेलं आहे. हां. पहिलीच वेळ केलेली आहे. त्याच्या अगोदर आम्ही काय केलेलं नव्हतं. केलं नव्हतं. हां त्याच्यामुळे आता काय जाईल त्याच्यानंतर उत्पन्न समजणार आहे. हां. म्हणजे तुमचं ऊसामध्ये फरक तुम्हाला दिसतोय? ऊसामध्ये फरक भरपूर आहे. हां. किती आता पेरं किती तयार आहेत तरी? 26-27 पेर आहे. 26-27 पेरं तयार आहेत. आणि ऊसाची जाडी पण वाढलेली आहे चांगली. जाडी आणि कांड्यांची लांबी पण. पेर लांब आहे. पेरं पण त्याची जवळजवळ 6 ते 7 इंचाचं पेरं आहे. ठीक आहे. म्हणजे पामोसाची कंपनीची जे तुम्ही औषधं वापरल्या सर शेतीची, त्यांना तुम्ही पूर्ण समाधानी आहे साहेब? होय होय. ओके. रासायनिक लागवडीचा खर्च किती तुमचा झाला, मग कमी केला की कसं? केला. कमी केला ना? तरी बी 30% कमी केला मी. 30 ते 40% मध्ये तुम्ही रासायनिक लागवडीचा खर्च कमी केला आहे. ओके. म्हणजे औषधं वापरल्याचं तुम्हाला पूर्ण समाधान आहे. ओके. धन्यवाद साहेब.